आज आपल्याला लोकप्रशासनामधलाच पुढचा भाग पाहायचा आहे. प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन, संघटनाची तत्व. मी असं गृहीत धरतो की आजपर्यंतचे सगळे जे लेक्चर्स मी YouTube वरती टाकले होते, ते सगळे तुम्ही पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत, त्याच्या काही नोट्स काढल्या आहेत. सगळ्यांनी पाहिलंय? हॅलो? आत्ता 1-2 मिनिटापुरतं तुम्ही अनम्यूट करू शकता. जेवढे झालेत ते सर तेवढे तर नाही पाहिलेत, हां. पण जेवढे ऐकायला मिळाले तेवढे ऐकलेत. कधी कधी लिंक तुम्ही पाठवली आणि लेक्चर अटेंड करू शकलो नाही असं पण झालंय कधी कधी. मग सर्वच हां. ऐकलेत असं नाहीये. नाही, बरोबर आहे. जरी त्या वेळेला जमलं नाही, तरी तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता. ती लिंक कायम तिथे आहे. तर ओके. त्यासाठीच ती सोय आहे. मी आता हे लेक्चर झाल्यानंतर ग्रुपवरती पुन्हा सगळ्या लेक्चर्सची एकत्रित लिंक टाकेन. कारण आपलं आता कव्हर होत आलेलं आहे सिलेबस आणि एकत्रितपणे सगळं तुम्ही पाहिलत, तर ते आणखीन सोपं जाईल तुम्हाला. पण सर एक विचारायचं होतं तुम्हाला, हां. विचारू का 1 हो, मिनिटं? हो, हो, हो. विचारा. सर ऍडमिशन कन्फर्म झालेत की नाही हे कोणाकडून सर माहिती मिळवायची? आम्ही फीस तर भरलीये, कॉलेजकडून मेसेज पण आलाय की तुमचं सक्सेसफुल झालंय म्हणून, पण आमचं हां. ऍडमिशन कन्फर्म झालंय की नाही हे कोणाला विचारायचं? तुम्हाला मेसेज आला असेल ना कन्फर्म झाल्याचा? मेसेज आला सर, पण ज्यावेळी आम्ही फॉर्म भरून फीस भरली ना त्याचा हं. मेसेज आलाय की सक्सेसफुल झालंय म्हणून. हां, आता एक्झॅक्टली मेसेज काय पाठवतात ते मला माहिती नाहीये. पण फी भरल्याचा मेसेज आला याचा अर्थ कन्फर्म झाली आहे तुमची. हा हा सर, ओके, मग असं हं. झालेलं आहे. हो, हो, हो. थँक्यू सर. हो. तर प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन याच्याकडे आपण आज येणार आहे. संघटनाची तत्व. म्हणजे संघटन करायचं, कुठलंही काम करताना तुम्हाला माणसं, कच्चा माल आणि बाकीची सगळी साधन सामुग्री हे सगळं एकत्र जमवावं लागतं आणि मग माणसांमध्ये कामाचं वाटप करावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेला म्हणतात संघटन करणं. म्हणजे साधं गणेशोत्सव तुम्हाला साजरा करायचा असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी त्याचं संघटन करावं लागतं. म्हणजे तुम्हाला वर्गणी गोळा करायला लागेल. मग वर्गणी गोळा करण्यासाठी तुमच्याकडे कार्यकर्ते पाहिजेत. कार्यकर्त्यांच्या हातामध्ये तुम्हाला एक पावती पुस्तक द्यावं लागेल. म्हणजे ते कोणाला तरी पाठवून तुम्हाला प्रिंटर शोधून ते प्रिंट करून घ्यावं लागेल. त्याच्यासाठी तुमचं मंडळ रजिस्टर्ड पाहिजे. म्हणजे त्या पावतीवरती रजिस्ट्रेशन क्रमांक पाहिजे. कारण जो वर्गणी देणार ते सगळेच विचारत नाहीत, पण काही जण विचारू शकतात, की ह्याचं रजिस्ट्रेशन झालंय का? किंवा कोणाच्या नावाने तुम्ही पैसे मागता? असं ते विचारू शकतात. तर सरकार दरबारी त्याचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक असतं. मग तो रजिस्ट्रेशन नंबर त्या पावतीवरती लागतो. तर हे सगळं करणं, मग त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे पाहिजेत. म्हणजे मग मागच्या वर्षीची शिल्लक थोडीशी ती तुम्हाला आता वापरता येईल किंवा आत्ता मिळालेली वर्गणी लगेच वापरायला सुरुवात करू शकता तुम्ही. तर याच्यासाठी कोणीतरी एक अकाउंटंट पण गाठावा लागतो. म्हणजे वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळी माणसं तुम्हाला लागतात. म्हणजे काम काय आहे तुमचं? तुम्हाला गणेशोत्सव साजरा करायचा आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. त्याच्यासाठी संघटन करावं लागणार. मग जिथे तुम्हाला मंडप उभा करायचा आहे, ती जागा, मग ती जागा कोणाच्या ताब्यात आहे? मग ते सोसायटीच्या सेक्रेटरीला जाऊन भेटा. मग त्यांच्याशी चर्चा करा. त्यांच्याकडून ते फायनलाईज करा. मग पोलीस परवानगी लागते, तर ती घ्या. हे सगळं करणं याला म्हणतो आपण सगळं संघटित करायचं आणि संघटित करताना मग कामाचं वाटप पण करावं लागतं, की तू पोलीस परवानगीचं काम बघ, तू सोसायटी सेक्रेटरीकडे जा, तू वर्गणी गोळा करायला जा. तू आणखीन कोणी तुम्हाला पूजा करायला सत्यनारायणाची पूजा करायची आहे, भटजी बोलवा. प्रत्येकाची वेगवेगळी कामं वाटून देणं. आता हे गणेशोत्सवाचं संघटन झालं, हे छोट्या प्रमाणावरचं संघटन आहे. आपल्याला संघटन बघायचंय ते लोकप्रशासनाचं बघायचं. म्हणजे भारत सरकार ते कसं संघटित केलं जातं. भारत सरकारचा व्यवहार कसा होतो.
महाराष्ट्र सरकारचा कसा होतो, मुंबई महानगरपालिकेचा कसा होतो. संघटन प्रत्येक ठिकाणी करावं लागतं. खाजगी उद्योगातही करावं लागतं, सार्वजनिक मंडळांमध्ये पण करावं लागतं आणि शासनालाही करावं लागतं. तर या संघटनाची काही तत्व आहेत. हे संघटन करताना ही तत्व पाळली तर आणखीन सोपं जातं, आणखीन सोयीचं जातं असं म्हटलं जातं. म्हणजे आपण मागच्या एका लेक्चरमध्ये पाहिलं होतं, की लोकप्रशासनाच्या अभ्यासाला सुरुवात झाली ती 1887 मध्ये. 1887 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले अर्थात, पण त्यावेळेला ते प्राध्यापक होते, वुड्रो विल्सन. त्यांनी एक निबंध लिहिला आणि पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाचा अभ्यास स्वतंत्रपणे करणं कसं आवश्यक आहे. त्यावेळेला तो राज्यशास्त्राच्या अंतर्गत केला जायचा. भारतात आपल्याकडे अजूनही तुम्ही पहा, तुम्ही आता पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन शिकता आहात, तर ते पॉलिटिकल सायन्सचा एक भाग म्हणून, एक पेपर म्हणून शिकता आहात. तर तेव्हा पण तीच स्थिती होती अमेरिकेमध्ये. तर त्यावेळेला वुड्रो विल्सननी असं म्हटलं, की वेगळा विषय म्हणून त्याचा अभ्यास झाला पाहिजे. राजकारणापेक्षा लोकप्रशासन वेगळं आहे आणि त्याचं महत्त्व आहे. म्हणून त्यांनी सुरुवात केली विषयाची. 1887 पासून 1926 पर्यंत विषयाच्या विकासाचा पहिला टप्पा असं मानलं जातं. 1926 मध्ये पहिलं पाठ्यपुस्तक किंवा पहिलं टेक्स्टबुक या विषयाचं प्रसिद्ध झालं. लिओनार्ड डी व्हाईट, अमेरिकन लेखकच आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मॅक्सिमम कॉन्ट्रिब्युशन आहे ते अमेरिकन लोकांचं आहे. म्हणजे असं म्हणतात, की अमेरिकन लोकांचं कॉन्ट्रिब्युशन बाजूला काढलं, तर लोकप्रशासन हा विषय 20-25% शिल्लक राहील. म्हणजे 70-75%, 80% कॉन्ट्रिब्युशन हे अमेरिकन लोकांचं आहे. सुरुवात त्यांनीच केली. पहिलं पाठ्यपुस्तक त्यांनीच लिहिलं. 27 ते 37, 1927 ते 1937 गोल्डन पिरियड ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गनायझेशन. संघटनाच्या तत्वांचा सुवर्ण काळ असं मानलं जातं. म्हणजे लोकप्रशासन या विषयाची लोकप्रियता वाढत चालली होती आणि मग अनेक शास्त्रज्ञांनी अनेक नवे-नवे सिद्धांत मांडायला सुरुवात केली. ल्युथर गुलिकचा पोस्ट कॉर्ब हा शब्द तुम्ही ऐकला असेल. POSD CORB म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, CO म्हणजे कोऑर्डिनेटिंग, रिपोर्टिंग आणि बजेटिंग असा मिळून तो पोस्ट कॉर्ब असा शब्द होतो. तर अनेक दृष्टीने लोकप्रशासन मोठं करण्याचा प्रयत्न सुरू झाला. लोकप्रशासनाला एक शास्त्राचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू झाले. 1927 ते 37 मध्ये म्हणून त्याला आपण सुवर्ण काळ असं म्हणतो. पण अर्थात 37 नंतर मग या प्रोव्हर्ब्स विषयी टीका पण सुरू झाली. म्हणजे या प्रिन्सिपल्सच्या विषयी टीका सुरू झाली, की ते प्रिन्सिपल्स नाहीयेत, ते प्रोव्हर्ब्स आहेत, म्हणी आहेत. म्हणी किंवा वाक्प्रचार असं आपण म्हणतो त्याला. एक साधारणपणे जे अनुभव येतात त्याच्यावरून म्हणी तयार होतात. म्हणी म्हणजे नियम नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ, "अति तिथे माती" अशी एक म्हण आहे. पण "अति तिथे माती" सगळीकडेच नाही लागू होत. हां, जिथे तुम्ही हाव करताय किंवा पैशाच्या मागे लागलायत किंवा अ, खाण्यापिण्याच्या मागे लागलायत, तर तिकडे तुमची माती होणार हे निश्चित आहे. पण अभ्यास, त्याला "अति तिथे माती" नाही म्हणता येणार. जितका कराल तितकं कमीच आहे. पुस्तकं वाचणं, किती वाचाल तेवढं कमीच आहे. म्हणजे खुशवंत सिंग नावाचे पत्रकार होते, वारले ते आता. तर त्यांच्याकडे घरामध्ये हजारांच्या वरती पुस्तकाची स्वतःची लायब्ररी होती. म्हणजे त्यांनी ती सगळी पुस्तकं वाचून तिथे ठेवलेली होती, गरजेची आहेत म्हणून. वेगवेगळ्या वेळेला रेफरन्सला लागतात म्हणून. आणि त्यांना पत्रकारांनी 90व्या वर्षी विचारलं होतं, की "पुष्कळ तुमचं वाचन झालं." ते म्हणे, "नाही, माझा 1-2% झालं असेल." तर वाचनामध्ये तुम्हाला "अति तिथे माती" असं नाही म्हणता येणार. म्हणजे अति तुम्ही करायला गेलात तर जास्तीत जास्त तुमचा फायदाच होणार आहे.
तसं आहे, की प्रिन्सिपल्स नाहीयेत, ही प्रॉव्हर्ब्स आहेत. म्हणी आहेत. काही ठिकाणी लागू पडतील, काही ठिकाणी नाही लागू पडणार. हर्बर्ट सायमननी प्रॉव्हर्ब्स हा शब्द वापरून त्याची थोडीशी टिंगल केलेली दिसते. पण प्रिन्सिपल्स महत्वाची आहेत. त्याच्या आधारावरतीच संघटना उभ्या राहिलेल्या आहेत आणि ज्याची जरी टिंगल झाली तरी त्याचा उपयोग पण आहे. त्यामुळे आता तो काय-काय आहे ते बघायचंय. तर त्याच्या आधी आता जे इंग्लिश मीडियमचे असतील त्यांच्यासाठी मला एक लिंक दाखवायची आहे टेक्स्टबुकची. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं हे टेक्स्टबुक आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसतोय पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा? हो सर, दिसतंय. हो हां, तर इंग्लिश मीडियमसाठी आणि मराठीमधून ज्यांना द्यायचं त्यांनी सुद्धा हे घेऊन वाचायला हरकत नाहीये. आता ही 17ची एडिशन आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे 2020चं पण त्यांचं एक पुस्तक पब्लिश झालंय. पण त्याचे मला डिटेल्स फारसे मिळाले नाहीत आणि त्याचे पेजेस वगैरे आता ह्याचे जवळपास 678 पेजेस आहेत. तिथे खाली तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन दिसेल. 678 पेजेसचं हे पुस्तक आहे. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आणि अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट सगळ्यांसाठी उपयोगी असं टेक्स्टबुक आहे. तर हे जरूर पहा टेक्स्टबुक. अवस्थी आणि माहेश्वरी हे भारतामध्ये लोकप्रशासनाविषयी लिहिणारे प्रसिद्ध लेखक आहेत. म्हणजे मी सुद्धा 90 सालामध्ये शिकलो, त्यावेळेला यांच्याच टेक्स्टबुकच्या आधाराने आम्ही अभ्यास केला होता. म्हणजे अजूनही ते लिहितात. सतत अपडेट करत राहतात. तर हे पुस्तक प्रत्येकाने पहा. ही सगळा स्लाईड शो आहे तो मी तुम्हाला पाठवेन. त्यामुळे तुम्हाला ही लिंक नंतर मिळेल. तर आपल्याला 3 प्रिन्सिपल्स पाहायची आहेत. प्रिन्सिपल्स बरीच आहेत, पण आपल्याला त्यातली 3 हायरार्की, डेलिगेशन, सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. आता आज आपण कुठपर्यंत जाऊ शकतोय ते बघूया. शक्यतो सगळं पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. तर हायरार्की पदसोपान. पदसोपान, सोपान म्हणजे शिडी. पदांची शिडी म्हणजे एकावर एक अशी पदांची रचना केलेली आहे. म्हणजे कनिष्ठ आणि ज्येष्ठ असे संबंध त्यांच्यामध्ये आहेत. सुपिरियर आणि इन्फेरियर. तर हे पदसोपान त्याला म्हणतात. म्हणजे कुठल्याही संघटनेमध्ये फ्लॅट रचना नसते. सगळे एकाच लेव्हलवरती नसतात. मगाशी आपण जे गणेश मंडळाचा उल्लेख केला, तर गणेश मंडळामध्ये पण एक अध्यक्ष असतो, एक खजिनदार असतो आणि मग काही ज्येष्ठ सदस्य असतात आणि मग बाकीचे सगळे कार्यकर्ते असतात. पण अध्यक्ष, खजिनदार आणि आणखीन काही पद सचिव असेल, ज्या त्या मंडळाप्रमाणे ती पदं असतात. पण हायरार्की तिथे पण असते. त्याच्यानंतर डेलिगेशन म्हणजे प्रदान. एकच माणूस सगळी कामं नाही करू शकत. तर त्याला मोठ्या संघटनेमध्ये आपली कामं वाटून द्यावी लागतात. दुसऱ्याला द्यावी लागतात. त्याला म्हणायचं प्रदान. आणि सेंट्रलायझेशन अँड डिसेंट्रलायझेशन. केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण. म्हणजे काम कसं करावं? केंद्रीकरणाच्या माध्यमातून करावं का विकेंद्रीकरण करून करावं? तर ही सविस्तर आपण एक पाहणारच आहोत. त्यावेळेला त्याचा अर्थ तुमचा स्पष्ट होत जाईल. आता पदसोपान हे एक संघटनाचं तत्व आहे. आता संघटन म्हणजे काय हे मगाशी आपण व्यवस्थित पाहिलं. पहिलं वाक्य तेच लिहिलंय मी इथे, की उपलब्ध असलेल्या लोकांमध्ये कामाचं आणि जबाबदारीचं विभाजन करायचं. आता हे विभाजन उभं आणि आडवं. उभे आणि आडवे हे साधे शब्द आहेत, पण त्याला शास्त्रीय शब्द आहेत अनुलंब आणि क्षैतिज. क्षितिजाला समांतर म्हणजे आडवं आणि अनुलंब म्हणजे सरळ, उभं. तर उभं आणि आडवं असं म्हणालात तरी काही हरकत नाहीये. इंग्लिशमध्ये त्याला शब्द आहेत व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डिस्ट्रिब्युशन ऑफ वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. आता हे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल काय आहे ते थोड्या वेळात तुमच्या लक्षात येईल. आपण एक मुंबई पोलिसांचा चार्ट पाहणार आहोत आणि तो चार्ट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. हे ज्या वेळेला पातळ्या एकाखाली एक त्या विकसित होत जातात त्यावेळेला उभं विभाजन म्हणतो आपण त्याला. आणि ज्या वेळेला
कामं वेगवेगळी नवीन-नवीन जोडली जातात संघटनेमध्ये, त्यावेळेला त्याला आडवा विकास झाला असं म्हणतात किंवा आडवं विभाजन झालं असं म्हणतात. संघटना कुठलीही उभी आणि आडवी अशी दोन्ही दिशेने वाढते. वरिष्ठ-कनिष्ठ संबंध त्याच्यामध्ये आपोआप तयार होतात. म्हणजे असं काही गृहीत नाहीये, की वरिष्ठ-कनिष्ठ रिलेशनशिप असावं. पण आपोआपच आता तुम्ही बघा, परत गणेश मंडळाकडे येऊ आपण, की गणेश मंडळाचा अध्यक्ष आपोआपच वरिष्ठ होतो. मग त्याच्या खाली येतो तो सचिव, त्याच्या खाली येतो तो खजिनदार आणि मग त्याच्यानंतर ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मग कनिष्ठ कार्यकर्ते. असा संबंध आपोआप तयार होतात. कारण का तर पगार, पात्रता, जबाबदारी याच्यामध्ये फरक असतो. त्याच्यामुळे हायरार्कीमध्ये किंवा पदसोपानामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ असे संबंध तयार होतातच. आणि प्रत्येक संघटनेमध्ये पदसोपान असतं. काही ठिकाणी त्याला अपवाद करण्याचा प्रयत्न लोकांनी केलेला आहे. पण ते अगदी अपवादात्मकच आहे आणि एखाद्या संघटनेमध्ये फ्लॅट ऑर्गनायझेशन असतं. त्याचंही शेवटी उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. ते साइटवरती जाऊन तुम्ही बघा. इंटरेस्टिंग प्रयोग आहे. आता मुंबई पोलिसांच्या संघटनेचं उदाहरण म्हणून आपण बघणार आहोत. म्हणजे पदसोपान कसं असतं हे पाहण्यासाठी मुंबई पोलिसांची रचना. आता मुंबई पोलीस का निवडलं तर मला त्यांच्या साइटवर गेल्यानंतर भरपूर चार्ट्स मिळाले, इन्फॉर्मेशन मिळाली आणि त्यामुळे उदाहरण देऊन सांगायला मला खूप सोपं जातं. आणि पोलिसांशी आपला सगळ्यांचा संबंध असतो, आपण वाचत असतो. त्यामुळे आपल्याला समजायला पण ते सोपं जातं. आता ही उदाहरणं पाहण्याच्या आधी काही शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. हां, आता हे जे रोज पोलिसात काम करतात किंवा ज्यांचा काही संबंध आहे, त्यांना हे माहीत असतं. तर CAW म्हणजे क्राईम अगेन्स्ट वुमन म्हणजे स्त्रियांच्या विरोधी जे काही गुन्हे होतात किंवा स्त्रियांवरती अत्याचार, त्याच्या संबंधी चौकशी करणारं किंवा त्या क्षेत्रात काम करणारा एक विभाग. मी मगाशी जे सांगत होतो, की आडवा विकास होतो. आडवं कामाचं विभाजन. म्हणजे पोलिसांच्या मध्ये CAW मध्ये डी असेल आणि ANC मध्ये डी असेल, तर दोघंही एकाच दर्जाचे आहेत, पण दोघांचं काम वेगळं आहे. ANC म्हणजे अँटी नार्कोटिक्स सेल. नार्कोटिक्स म्हणजे अंमली पदार्थ ज्याला म्हणतो आपण. ड्रग्स. तर ड्रग्सच्या विरोधी काम करणारा वेगळा सेल आहे. त्याच्यानंतर जापू, JAPU, जुव्हेनाईल एड प्रोटेक्शन युनिट. म्हणजे लहान मुलांच्या संदर्भात जे काही गुन्हे घडतात, लहान मुलांच्याकडनं घडतात, ते सगळे जुव्हेनाईल किंवा जापूमध्ये येतात. त्याच्यानंतर एफ-आय-सी-एनची केस. कुठला पोलीस सहजपणे हे शब्द वापरतो. सामान्य माणसाला ते कळत नाही. एफ-आय-सी-एन फेक इंडियन करन्सी नोट्स. म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतामध्ये बऱ्याच वेळेला खोट्या नोटा, नकली नोटा येतात आणि ते जाणीवपूर्वक केलं जातं. तर याच्यासाठी एक वेगळा युनिट उघडलेला आहे एफ-आय-सी-एन केसेस करण्यासाठी. तर एम-पी-आय-डी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ॲक्ट हा एक कायदा आहे. डिपॉझिटर्स म्हणजे गुंतवणूकदार आणि गुंतवणूकदार सहसा कुठले? तर ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे, सोन्यामध्ये, जमिनीमध्ये गुंतवणूक करणारे, कोणीही डिपॉझिटर्स असतील. तर डिपॉझिटर्सच्या हिताचं रक्षण करण्यासाठी एक कायदा आहे आणि तो त्या कायद्यानुसार केसेस जर झाल्या, तर त्याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी एक वेगळं युनिट आहे. ते एम-पी-आय-डी युनिट म्हणतात. त्याच्यानंतर CIU क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट. म्हणजे गुन्हे घडल्यानंतर तपास करणं हा एक भाग झाला. पोलीस स्टेशनच्या पातळीवरती ते होतं. पण काही सतत गुन्हे करणारे लोक असतात किंवा संघटित गुन्हेगारी असते. मग अशा ठिकाणी CIUचा उपयोग होतो. मग हे गुन्हेगारांच्या विषयी माहिती गोळा करत राहतात. इंटेलिजन्स म्हणजे माहिती. मग कोण कुठे आहे, कोणाचे काय धागेदोरे आहेत, कोणाचा काय प्लॅन चालू आहे. मग बऱ्याच वेळेला ते प्लॅन प्रत्यक्षात आणण्याच्या आधीच उघड करतात आणि लोकांना अटक करतात. तर हे सगळं गुप्तपणे चालतं. यांना युनिफॉर्म नसतो.
त्यांचं ऑफिसही कुठे लोकेट केलेलं म्हणजे लिहिलेलं नसतं की इथे हे ऑफिस आहे. कुठेतरी कोपऱ्यामध्ये खोली दिलेली असते आणि त्या लोकांना माहिती असतं फक्त की इथे हे काम चालतं. बाकीच्या सार्वजनिकरित्या त्याच्यावर काही लिहिलेलं नाही त्या ऑफिसच्या बोर्डवरती म्हणा किंवा काही. तर हे वेगवेगळे विभाग आहेत. आणखीनही बरेच आहेत. पण आत्ता आपला संदर्भ ज्यांच्याशी येणार आहे त्यांची लिंक त्यांची एक्सप्लेनेशन मी थोडंसं इथे दिलं. आता हायरार्की कशी हायरार्की आहे ते बघा. मुंबईचा एक कमिशनर ऑफ पोलीस, कमिशनर ऑफ पोलीस फक्त एकच. त्यांच्या हाताखाली जॉइंट कमिशनर्स ऑफ पोलीस 5 आहेत. जॉइंट सीपी असं म्हणतात त्याला. त्याच्यानंतर ॲडिशनल सीपी 5 आहेत. रिजनल आहेत आणि परत आणखीन वरती मगाशी जे सांगितलं जापू वगैरे त्याचे वेगवेगळे आणखीन आहेतच. त्याच्यानंतर डी-सी-पीज म्हणजे हे झोनल ऑफिसर्स झाले. तर हे डी-सी-पीज आहेत ते मुंबईमध्ये 13 झोन्स आहेत. वेगवेगळे झोन्स आणि एक पोर्ट झोन 12 झोन्स आणि प्लस एक पोर्ट झोन असे 13 झोन्स आहेत. तर 13 डी-सी-पीज. त्याच्यानंतर डिव्हिजन वाईज म्हणजे 3-4 पोलीस स्टेशनचं मिळून एक डिव्हिजन असतं. तर तिथे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ए-सी-पी. ए-सी-पी मुंबईमध्ये आहेत ते 41 आणि पोलीस स्टेशन्स मुंबईमध्ये 93 आहेत आणि तिथे सीनियर पी-आयज प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 1. तर या प्रकारची हायरार्की मुंबई पोलिसांची दिसते. कमिशनर पासून ते पोलीस स्टेशनपर्यंत. आता हे त्यांची लिंक पहा आणि हा चार्ट किती व्यवस्थित दिलाय ते तुम्हाला इथे दिसेल. याच्यावरूनच मी शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला हवं तेवढं मी घेतलं. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, कमिशनर ऑफ पोलीस त्याच्या खाली 5 जॉइंट सीपी आहेत. L&O म्हणजे लॉ अँड ऑर्डर, ॲडमिनिस्ट्रेशन, क्राईम, EOW म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आणि ट्रॅफिक. तर हे 5 वेगवेगळे विषय आहेत. आता हे याला म्हणतो आपण आडवा विकास होत जाणं, आडवं कामाचं विभाजन. हे सगळे एकाच पातळीवरती आहेत. हे सगळे एकाच लेव्हलवरती आहेत. पण वेगवेगळं काम करतायत. एक ट्रॅफिकचं बघतो, इकॉनॉमिक ऑफेन्सेस म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा. हे क्राईम म्हणजे क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट जे मगाशी म्हटलं ते. ॲडमिन म्हणजे प्रशासकीय सगळी यंत्रणा पोलिसांची बघणं आणि लॉ अँड ऑर्डर. मग आता प्रत्येकाचं परत जॉइंट सीपी एलओच्या हाताखाली काय-काय आहे? मग हे रिजनल, ॲडिशनल, झोनल, डिव्हिजनल आणि सीनियर पी-आयज ऑफ 93 पोलीस स्टेशन. तर ही साधारणपणे मुंबई पोलिसांची रचना आहे. मुंबई police.gov.in या साईटवरती जाऊन तुम्ही सगळी माहिती मिळवू शकता. आणखीनही बऱ्याच गोष्टी तिथे आहेत. अगदी हरवलेले त्यांचे फोटोज किंवा आणखीन वाहनांच्या विषयी माहिती हरवलेल्या बऱ्याच गोष्टी तिथे आहे. माझा एक साधारण अनुभव आहे की बऱ्यापैकी अपडेटेड अशी त्यांची साईट आहे. तर हा मुंबई पोलिसांचं झालं. आता एका पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा कशी हायरार्की असते ते पहा. सीनियर पोलीस इन्स्पेक्टर मगाशी आपण पाहिलं 93 आहेत मुंबईमध्ये. काही ठिकाणी मला 91 आकडा त्यांच्याच साईटवर दिसला. तर 91 असतील किंवा 93 असतील त्याच्यामध्ये काहीतरी परत फरक असणार आहे. तर 93 सीनियर पोलीस इन्स्पेक्टर्स त्यांच्या हाताखाली पोलीस इन्स्पेक्टर्स. मग आता हे पोलीस इन्स्पेक्टर्स परत L&O, ॲडमिन त्याच्यानंतर पी-आर-ओ. आता याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ पोलीस स्टेशन एक वेगळं पेज आहे. तर त्याच्यात ही माहिती आणखीन सखोल दिलेली आहे. तर ॲडमिन, क्राईम, L&O आणि पी-आर-ओ, पब्लिक रिलेशन्स ऑफिसर. तर सीनियर पी-आयच्या हाताखाली हे 4 पी-आय आहेत. त्याच्यानंतर 4 पी-आयच्या पुन्हा हे बीट ऑफिसर्स आहेत. बीट ऑफिसर्स बहुतेक वेळेला पी-एस-आय असतात. आता ही रचना आपण इथे पुढे बघूया.
की असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर्स, API त्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर त्याच्या हाताखाली काम करतात म्हणजे सीनियर PI एक आहे हे लक्षात घ्या. मगाशी आपण बघितलं कमिशनर ऑफ पोलीस एकच आहे. तसं सीनियर PI एकच आहे. पोलीस इन्स्पेक्टर्स 4 किंवा 5 असतील. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणखीन जास्त असतील. पोलीस सब इन्स्पेक्टर्स 20-25 असू शकतात मुंबईमध्ये, मोठ्या पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यानंतर असिस्टंट सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक आणि सगळ्यात शेवटी तळाला पोलीस कॉन्स्टेबल. तर ही रचना आहे. याला म्हणतात हायरार्की. पोलीस स्टेशन मधली हायरार्की, मुंबई पोलिसांमधली हायरार्की आपण सगळी पाहिली. आता ही हायरार्की पुन्हा त्यांनी स्वतंत्रपणे एका पेजवर दिलेली आहे. तर ही साईट बघण्यासारखी आहे. मग त्यांची चिन्ह कोणती कोणती आहेत प्रत्येकाची, त्यांची रँक काय आहे आणि शॉर्ट फॉर्म काय वापरला जातो. तुम्हाला आम्हाला हे सगळे पूर्ण नावं माहीत नसतात. डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस आपण फक्त DCP म्हणतो. तर हे सगळं इथे दिलेलं आहे. PC पासून ते CP पर्यंत, म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पासून कमिशनर ऑफ पोलीस पर्यंत ही मुंबई पोलिसांची हायरार्की आहे. तर हायरार्की मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, जसं जसं टॉपला जाल तसं संख्या कमी होत जाते. पुढे एक फिगर मध्ये तुम्हाला मी ते दाखवणार आहे. आता ही जाता जाता आणखीन थोडीशी ऍडिशनल माहिती. मुंबई पोलिसांचं रचना त्यांनी कशी सिस्टमॅटिकली मांडली आहे ते बघा. हे पोलीस स्टेशन्स आहेत. तर आता इथे मी मगाशी म्हणत होतो ते 91 पोलीस स्टेशन्सच दिसत आहेत मला. लास्ट 91 आकडा दिसतोय. तो काय आहे तो प्रकार बघायला पाहिजे ते की एक्झॅक्टली 91 आहेत की 93 आहेत. पण इथे तुम्ही गेलात तर RCF आहे. आता सगळ्यात मोठं कोणतं दिसतं तर एरिया वाईज मला वाटतं मालवणी सगळ्यात मोठं दिसतं, पण लोकसंख्या तिथे तेवढी नाही आहे, कमी आहे. इथे गेलात तर याची डिटेल इन्फॉर्मेशन आहे. मग प्रत्येक पोलीस स्टेशनची वेबसाईट आहे. हे पण एक प्रकारे HTML रचना आहे, ती पण हायरार्किकलच आहे. डिटेल्स मधून तुम्ही आत जात राहताय. मुद्दाम त्याच्यासाठी मी तुम्हाला ते दाखवलं. इथे पण हायरार्किकल अरेंजमेंटच आहे. इथे पहिल्या पेजवर सगळी समरी आहे. तुम्ही आणखीन खोलात जाल तर आणखीन डिटेल्स मिळत जातील. 49 नंबर विक्रोळी पोलीस स्टेशन, मग याची वेबसाईट. म्हणजे ही पण एक प्रकारे हायरार्किकल रचना तुम्हाला दिसते. मग त्यांचे फोटो आहेत, त्यांचे नंबर्स आहेत, आणखीन काही इन्फॉर्मेशन. तर इथे पोलिसांमध्ये, लष्करामध्ये विशेषतः हायरार्कीला खूप महत्व असतं. म्हणजे आपण कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये किंवा सरकारी ऑफिसेसमध्ये एवढं पाळत नाही. पण तिथे सीनियर ऑफिसर आला की लगेच सलाम करावा लागतो. मग तो किती वेळेला ये जा करेल तेवढ्या वेळेला सलाम करावा लागतो. लष्करामध्ये तर ते आणखीन कडक असतं. म्हणून मुद्दाम मी हायरार्कीसाठी पोलीस खात्याचंच उदाहरण निवडलेलं होतं. आता हायरार्की समजण्यासाठी आणखीन एक उदाहरण, जवळचं उदाहरण बघा आपल्या कॉलेजमधलं. प्रिन्सिपल, त्याच्यानंतर 2 प्रकारच्या हायरार्कीज असतात. पुन्हा इथे आडवं आणि उभं. तर आडवं टीचिंग आणि नॉन टीचिंग. आता इथे तो ग्राफ काढणं किचकट आहे, त्याच्यामुळे मी 2 स्लाइड्समध्ये सेपरेट घेतलंय. तर टीचिंग फॅकल्टीमध्ये प्रिन्सिपल पहिल्या एकच, त्याच्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल असतो किंवा मोठं कॉलेज असेल तर व्हाईस प्रिन्सिपल्स असतात. म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आता आपलं संख्येने तसं छोटं आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे व्हाईस प्रिन्सिपल्स आपल्याकडे दिलेले नाहीयेत. पण रुईया असेल किंवा आणखीन रुपारेल असेल तर आर्ट्सला एक वेगळा, कॉमर्सला एक वेगळा, सायन्सला वेगळा, आणखीन काही ब्रँच निघाली तर तिथे वेगळा व्हाईस प्रिन्सिपल दिला जाईल. मग तो त्या त्या भागाचं काम बघेल. त्याच्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट्स, विषयाप्रमाणे जे डिपार्टमेंट्स आहेत, मग पॉलिटिकल सायन्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, मराठी असेल, तर प्रत्येकाचा हेड. आता याच्यामध्ये सुद्धा पुन्हा प्रोफेसर्स, असोसिएट प्रोफेसर्स आणि असिस्टंट प्रोफेसर्स. म्हणजे एखादा शिक्षक जॉईन होतो त्यावेळेला सध्याच्या
व्यवस्थेप्रमाणे असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉइन होतो. मग त्याच्यानंतर 1-2 प्रमोशन झाल्यानंतर तो असोसिएट होतो. आणखीन 1-2 झाल्यानंतर तो शेवटी प्रोफेसर होतो. मग हेड ऑफ द डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटच्या व्यवस्थेप्रमाणे तो असिस्टंट झाल्यावरही होऊ शकतो किंवा प्रोफेसर झाल्यावरही त्याला होता येत नाही, कारण त्याच्यापेक्षा सीनियर लोक असतात. म्हणजे हायरार्कीमध्ये सीनियर, ज्युनियर याला खूप महत्व आहे. आता नॉन टीचिंग स्टाफची हायरार्की बघा. प्रिन्सिपल पुन्हा इथे पण टॉपला आहे. त्याच्या हाताखाली ऑफिस सुपरिन्टेंडंट, मोठं कॉलेज असेल तर ओएस म्हणतात त्याला, रजिस्ट्रार म्हणतात त्याला, आणि छोटं कॉलेज असेल तर त्याला ओएस म्हणतात. तर आपल्याकडे तुलनेने आपण छोटं असल्यामुळं ओएस, ऑफिस सुपरिन्टेंडंटचं पद आहे. ऑफिस सुपरिन्टेंडंटच्या हाताखाली हेड क्लार्क्स. ऑफिस सुपरिन्टेंडंट ओएस सुद्धा एकच आहे. हेड क्लार्क्स हे 2, 4, 5, 6 संख्येप्रमाणे म्हणजे आकारमानाप्रमाणे ठरतं. त्याच्यानंतर सीनियर क्लर्क्स, ज्युनियर क्लर्क्स आणि शेवटी प्यून्स. मग हे प्यून पुन्हा आडवी विभागणी पण त्यांच्यात असते. काही ऑफिसमध्ये असतात, काही लायब्ररीमध्ये असतात. मग तसे ज्युनियर क्लर्क सुद्धा काही ऑफिसमध्ये, काही लायब्ररीमध्ये, काही जिमखान्यामध्ये, काही आणखीन काही विभाग असेल कॉलेजचा तर तिथे. तर अशी रचना असते. म्हणजे हायरार्कीमध्ये आत्तापर्यंत आपण जे बघितलं ते या प्रकारे आहे. वाईड बेस आणि नॅरो टॉप. जसं-जसं वरती जात जाल म्हणजे त्रिकोणाचा आकार तुम्हाला संघटनेचा कधीही दिसतो. संघटना ही वरती एकच माणूस असतो. भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान एकच. मग त्यांच्या खाली सगळी प्रशासनाची रचना असते. कॅबिनेटचा सेक्रेटरी असतो. मग मंत्री खात्याचा एकच असतो. कॅबिनेट सेक्रेटरी एकच असतो. मग हे सगळे टॉप लेव्हलचे लोक झाले. मग डेप्युटी सेक्रेटरी मग 3-4 असतील. अंडर सेक्रेटरी 10-12 असतील. मग त्यांच्या खालपर्यंत शेवटी शिपायापर्यंत रचना प्रत्येक खात्याची जाते आणि त्याला म्हणतात हायरार्की. जसं-जसं तुम्ही वर जात जाल, वरच्या लेव्हलला जाल, तशी जबाबदारी वाढत जाते. खाली याल तशी जबाबदारी कमी. शिपायाची जबाबदारी कमीत कमी असते. त्याला ऑफिस सुरू व्हायच्या आधी 1 तास यायचं, ऑफिस संपल्यानंतर 1 तास आवराआवरी करण्यामध्ये जातो. सकाळी लवकर यायचं, सगळं साफ-सफाई करून ठेवायचं, पाणी-बिणी भरून ठेवायचं. ऑफिस सुरू झालं की कोणी कोणाला काय टपाल द्यायला सांगितलं, इकडची फाईल तिकडे, तिकडची फाईल इकडे, जे काय असेल ते कामं करायची. जी सांगतील ती कामं करायची. आणि ऑफिस संपल्यानंतर सगळी कुलपं लावून किल्ल्या त्याच्याकडे असतील. कदाचित त्याला राहायला तिथे व्यवस्था पण असेल. तर किल्ल्या त्याच्याकडे आहेत याचा अर्थ जबाबदारी त्याच्यावर आहे असं नाही. जबाबदारी जो ऑफिसचा प्रमुख आहे त्याच्यावरती आहे. याच्यावरती शून्य जबाबदारी आहे. कमीत कमी जबाबदारी आहे. तर जसं-जसं वरती तुम्ही चढत जाल संघटनेमध्ये, प्रमोशन्स तुम्हाला मिळत राहतील, तसं-तसं जबाबदारी वाढत जाते. आता पदसोपानाची वैशिष्ट्य काय आहेत? तर पदसोपानामुळं कामाचं व्यवस्थित वाटप होतं. सिस्टमॅटिक डिव्हिजन होतं. त्याच्यानंतर जबाबदारी निश्चित केली जाते. म्हणजे कोणी कोणतं काम करायचं, कोणती जबाबदारी, कशाची जबाबदारी कोणाची आहे, हे सगळं निश्चित केलेलं आहे. त्याच्यामध्ये मग काही बदल होत नाही किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. आणि प्रत्येक पातळीवरती एखादा अर्ज आला, की प्रत्येक पातळीवरती त्याची स्क्रुटिनी होते. मग एक आर्थिकदृष्ट्या बघेल, दुसरा प्रशासकीय दृष्ट्या बघेल, तिसरा धोरणाच्या दृष्टीने बघेल, चौथा आणखीन कुठल्यातरी दृष्टिकोनातून बघेल. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एकाच डॉक्युमेंटची तपासणी होते. त्याच्यामुळे मग चूक राहण्याची शक्यता कमीत कमी होते. म्हणजे काम व्यवस्थित होतं. शिवाय हायरार्कीमुळे प्रमोशनची एक व्यवस्था निर्माण होते आणि मग ट्रेनिंग देण्याला सुद्धा काही वेगळं तुम्हाला फारसं करावं लागत नाही. म्हणजे क्लार्क असतो, त्याला हेड क्लार्क शिकवतो किंवा सीनियर क्लार्क असेल, तो सगळं शिकवतो आणि मग हेड क्लार्क कसं करतो आहे काम,
ते खालचे सगळे बघत राहतात किंवा OS काम कसं करतोय किंवा प्रिन्सिपल कसं काम करतो, ते सगळे खालचे बघत राहतात आणि त्याचं अनुकरण करतात. ते अनुकरण करता ते शिकतही जातात आणि जर एखादा चांगलं काम करत असेल, अर्थात प्रमोशन हे फक्त कामावरती अवलंबून नसतं, वयावरती पण सिनियरिटीवरती पण अवलंबून असतं. तर जेवढी जास्त तुमची सिनियरिटी तेवढं तुम्हाला आपोआपच प्रमोशन मिळतं. पण काम जास्तच चांगलं कोणी करत असेल, तर आउट ऑफ टर्न प्रमोशन सुद्धा मिळू शकतं. म्हणजे हायरार्कीच्या व्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोयी आहेत. आता त्याच्यामध्ये काही दोष पण आहेत. लाल फित शाही असं त्याला म्हणतात. मी लाल फितीचं उदाहरण स्पष्ट केलंय मागच्या लेक्चर्समध्ये. गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये साधारणपणे कागदपत्र ठेवण्याची एक पद्धत असते. एक अ, साधारणपणे कार्डबोर्ड त्याला 2 लाल रिबन्स लावलेले असतात. त्या सहसा लालच असतात म्हणून ते लाल फितशाही किंवा रेड टेपिझम असा शब्द आलेला आहे. त्याच्यावरती ते कागद ठेवतात. दुसरा एक कार्डबोर्डचा पुठ्ठा त्याच्यावरती ठेवतात. मग ती रिबीन बांधतात आणि या रिबीनमध्ये एकदा कागद अडकले, की तिथून ते पुढे सरकणं खूप कठीण जातं. त्याला म्हणतात लाल फितशाही. हायरार्की असल्यामुळे प्रत्येक टप्प्यावरती कागद गेलेच पाहिजेत. प्रत्येक टप्प्यावरती फाईल गेलीच पाहिजे आणि मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस आपल्याला हवा तसा वेळ घेतो. म्हणून एकूण काम व्हायला उशीर लागतो. प्रत्येक जण जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतो, की माझी ही जबाबदारी नाही, मी हे करणार नाही. म्हणजे आपल्या पुरतं मर्यादित असा संकुचित दृष्टिकोन त्यांचा तयार होतो. दुसऱ्याकडे बघणार पण नाहीत. कारण का काम वाढवून घ्यायची गरज नाहीये. कारण का चांगलं काम झालं, तर नाव त्याचंच होणार आहे. कारण सही तोच करणार आहे. मग त्याचं काम तोच करू दे ना, मी कशाला करू? ही भावना असते. त्यामुळे जबाबदारी टाळण्याची वृत्ती असते आणि माझ्यामुळे चुकलेलं नाहीच आहे. त्यांनी चुकवलं म्हणून चुकलं. ही सरकारी क्लार्क्सची म्हणा किंवा अधिकाऱ्यांची बोलण्याची पद्धत तुम्ही निश्चितपणे अनुभवली असेल. हायरार्कीमुळे वरिष्ठ कनिष्ठ भावना निर्माण होते आणि त्याच्यातून मग भ्रष्टाचाराला पण थोडंसं खत पाणी मिळतं. तर हे सगळे दोष हायरार्कीच्या व्यवस्थेमध्ये किंवा पदसोपानाच्या व्यवस्थेमध्ये आहेत. आता शेवटी म्हणजे आज मला वाटतं याच्या पुढे आपल्याला जाता येणार नाहीये. बाकीचे प्रिन्सिपल्स उद्याच्या लेक्चरमध्ये बघावे लागतील. तर फ्लॅट ऑर्गनायझेशन, व्हाल्व नावाचं एक कंपनी आहे. व्हिडिओ गेम्स बनवते. तर याची पण लिंक पहा तुम्ही. पीपल ॲट व्हॉल्व. बॉस फ्री सिन्स 1996. म्हणजे तिथे कुणीही बॉस नाहीये. ते सतत त्यांनी पदांची नावं पण कशी दिली आहेत ते बघा, की आर्टची बाजू हा सांभाळतोय, ऑडिओची बाजू हा सांभाळतोय, हे व्हिडिओ गेम्स डेव्हलप करतात, कस्टमर सपोर्ट हे सगळे सांभाळतायत, डेटा सायन्स हे सगळे सांभाळतायत. कोणालाच कसलंही पद दिलेलं नाहीये. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, तुमची जी आवड असेल त्या क्षेत्रात तुम्ही जा. जो चाललाय तो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये भाग घ्या. नाही तर तुमचं तुम्हाला वेगळं काय वाटतंय ते समजावून सांगा. कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये. तुमच्या बरोबर टीममध्ये काम करायला माणसं आली, तुम्ही बाहेरून मागवली तरी हरकत नाही आमची. रिक्रुटमेंटसाठी काही स्टँडर्ड प्रोसिजर नाहीये. सगळे मिळून ठरवणार आणि त्याला घ्यायचं की नाही ते ठरणार. तर या पद्धतीने तिथे काम चालतं. फ्लॅट ऑर्गनायझेशन. त्या कंपनीची साईट बघा, valvesoftware.com आणि मग त्याच्यावर तुम्हाला डिटेल्स मिळतील. त्याच्याविषयीचे काही लेख पण आहेत. हे न्यूयॉर्क टाइम्स मधलं आर्टिकल आहे आणि हे गार्डियन मधलं आर्टिकल आहे. हे अमेरिकन वर्तमानपत्र आहे आणि हे लंडनचं वर्तमानपत्र आहे. तर या दोन्हीमध्ये आलेले लेख आहेत, ते पण वाचा. म्हणजे या फ्लॅट ऑर्गनायझेशन विषयी तुम्हाला कळेल, की जिथे हायरार्की नाहीये, वरिष्ठ कनिष्ठ रचनाच नाहीये. तर हे असं अपवादात्मक उदाहरण आहे. आता पुढचं जे प्रिन्सिपल आहे ते डेलिगेशन. पण मला वाटतं आता आपली वेळ संपली आहे. मलाही पुढचा दुसरा तास आहे. त्यामुळे आपण इथे थांबूया.